शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. देवाचा घ्यावा येथून निघाला मोठा वाटे वाय भयाची गोष्टी देव संतोषी सुग्रीवा. कथेचे अनुसंधान असणारे ज्या ऋषिकुमार पर्वतावरती सुग्रीजीने वास्तव्य केलेलं होतं त्याचं कारण होतं काही वालीला ऋषींनी शाप दिलेला होता आणि बंधूचं वालीचं भय घेऊन भीतीनं या सुग्रीवजीनं या ऋषीमुख पर्वताचा आश्रय घेऊन त्या ठिकाणी स्थानपन्न झालेले होते. आणि म्हणून करता या ऋषीमुख पर्वताला ऋषीमुख पर्वत हे काय नाव दिलं, काय पाठीमागे असणाऱ्या वया झालेल्या आहेत त्याच्यासाठी. आणि तसं त्या ऋषीमुख पर्वतावरती सुग्रीवजी स्थानपन्न होते म्हणून सांगतात. भयाननी सुंदरी वाय ज्यावेळेस या वालीने आपल्या बंधूबरोबर त्या ठिकाणी आपल्या भावावरती शक्तीवरती असणाऱ्या बंधूच्या भार्याच्या पत्नीचं हरण केलेलं होतं. आणि म्हणून वालीचं सुग्रीवाने त्या ठिकाणी भीती घेतली आणि या ऋषीमुख पर्वतावरती वाली आगमन करत नव्हते, येत नव्हते शाप असल्यामुळं. आणि म्हणून हेच स्थान आपल्याला हेच ठिकाण असणारं योग्य आहे म्हणून सुग्रीवजी त्या ठिकाणी स्थानपन्न झाले होते. संपल्या किष्किंधा कांडा नाथबाबा सांगतात ही कथा अगदी गोड आहे. या ठिकाणी अरण्यकांडाची सांगता झालेली आहे असं सर्व या ठिकाणचा कथाभाग नाथबाबा आपल्याला सांगतात. पुढील असणारे कथाभाग या ठिकाणी आपले सर्वांचे गुरुवर्य आदर स्थान असणारे या रामायणाचे या परमार्थाचे मार्गदर्शक ज्यांनी या सर्वांना हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणून मेळ जमविला असं सर्वांना घेऊन हे जे काही असणारं हे अध्यात्म कार्य आहे या ठिकाणी ते चालवतात असे गुरुवर्य बाबा महाराज या ठिकाणी पुढचा कथाभाग सांगण्यासाठी बसतील. पुंडलिका हरिविठ्ठल प्रभू रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान